बदलापूरमध्ये चिमुरडीवर झालेल्या अत्याचाराबद्दल पेनमध्ये काळ्या फिती लावून निषेध करण्यात आला। आज दिनांक 24 रोजी पेन तालुका व शहर सर्वपक्षीय सर्व संघटनांच्या माध्यमातून बदलापूर या ठिकाणी झालेल्या अत्याचाराच्या विरोधात महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी सर्व संघटनांच्या मार्फत पेनमध्ये काळ्या फिती लावून निषेध करण्यात आला। जिकडे तिकडे अत्याचार होत आहेत। महिन्याभराच्या आत बऱ्याचशा मुलींच्या बाबतीत प्रकरण घडत आहे। शासनाने जागे व्हावे, याबाबत कठोर कारवाई करावी अशी मागणी पेनमधील जनतेने या ठिकाणी केलेली आहे। याबाबततील सविस्तर वृत्त दिलेला आहे आमचे प्रतिनिधी संजय गायकवाड यांनी। साप्ताहिक जनतेची जत्रा। महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरामध्ये महिलांवरती वाढते अत्याचार, मणिपूर असेल, हाथरस असेल किंवा कोलकात्याची महिला डॉक्टर असेल आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये झालेल्या अक्षता म्हात्रे, यशस्वी शिंदे आणि बदलापूरची घटना, या सगळ्या घटनेत आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की यामध्ये बलात्काराला, अत्याचाराला कुठलेही जात आणि धर्म नसतोय। त्यामध्ये चंडीवाले पुजारी आहेत, ब्राह्मण आहेत, टोपीवाले मुस्लिम आहेत आणि इतर हिंदूही आहेत। म्हणजे ज्या घटना घडलेल्या आहेत त्या 100 घटनांपैकी 100%पैकी 99% हिंदूंवर आहेत। त्यामुळे मला म्हणायचं की आपल्या सर्व संवेदनशील नागरिकांना हे आपण माणूस बनण्यासाठी हे आपण निषेध व्यक्त करत आहोत। आणि आता साहेब म्हणाल्याप्रमाणे की विकृतीविरुद्ध हा संस्कृतीमध्ये आम्ही निषेध व्यक्त करतोय, निदर्शनातून आम्ही हा निषेध व्यक्त करतोय। हा महाराष्ट्र आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा, जो आपल्या स्त्रियांना नव्हे तर परकीय स्त्रियांना, पक्षातील स्त्रियांनाही सन्मानाने त्यांची पाठवणूक करणारे आणि तसेच महिलांच्या अधिकारांसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कायदे मंत्रिपदाचा राजीनामा देणारे असे आमचे सक्षम भाऊ असताना आम्हाला भाऊ बहिणी अशी नाते नकोय, नुसतेच आम्हाला सन्माननीय नागरिक म्हणून हे हवंय। त्यामुळे या लाडकी बहीण योजनेबरोबर आम्हाला असं या लाडकी बहीण योजनेचं नाव बदलावं, किमान सुरक्षा, आर्थिक सुरक्षा म्हणून तुम्ही ते देऊ करा, कारण तो आमचा हक्क आहे। कारण रोजगार भत्ता देऊ करा, 6,000 8,000 द्या, म्हणजे आमचे भाऊ सुद्धा सक्षम होतील की जे सुशिक्षित बेरोजगार आहेत त्यांनाही रोजगार भत्ता द्या, म्हणजे आमचे भाऊ सक्षम होतील। त्यामुळे या सरकारचा, प्रशासनाचा आम्ही तीव्र निषेध करतोय। आणि शाळेच्या बाबतीत बघितलं तर त्याच्यामध्ये आंदोलनामध्ये भाग घेतलेले सगळे बदलापूरचेच होते। शासनाने, पोलीस प्रशासनाने गुन्हा दाखल करायला दिरंगाई दाखवली, शाळेच्या प्रशासनाने तर आणखी दिरंगाई दाखवली। आणि मेडिकल टेस्ट करताना तिथे त्याच्या मुलींना आणि या छोट्या मुलींना 9 वाजता बोलायला असताना 3 तास उशिरा तिथे मेडिकलची टीम गेलेली आहे। त्यामुळे असं सर्वच प्रकारे हे शोषण सुरू आहे आणि या प्रशासनाचे निगरगट्ट बनलेलं आहे शासन प्रशासन। त्यांनी या संवेदनशीलपणे नक्कीच विचार केला पाहिजे आणि आमच्या महिलांच्या, स्त्रियांच्या बाबतीत संवेदनशीलपणे राहिलं पाहिजे। सांगा साहेब, आज जो आपण निषेध करताय तो कशाबद्दल करताय? आजचा आमचा जो निषेध आहे तो निषेध सर्वप्रथम आम्ही महाविकास आघाडीच्या माध्यमातून करतोय। महाराष्ट्रात ज्या घटना घडल्यात, ज्या लहान मुलींवर घटना घडल्यात, स्त्रियांवर जे काही अत्याचार झाले, बलात्कार झाले, त्याच्या निषेधात आज आम्ही महाविकास आघाडीच्या माध्यमातून निषेध करतोय। मला आता आमच्या बाकीच्या मंडळीने, महिलांनी सांगितलं ते जे काय घडले ते, मी अजून त्याच्यापेक्षा वेगळं सांगेन। मी कालच एक माझा मुस्लिम मित्र आहे, त्याने मला व्हिडिओ पाठवलेली आहे। सौदी अरेबियामध्ये जे काय घडलंय त्यांनी मला त्याची क्लिप पाठवली। 16 वर्ष मुलीच्यावर अत्याचार झाला, त्या 7 नराधमांनी तिच्यावर अत्याचार केला। त्या 7 नराधमांना पकडलं आणि एका गार्डनमध्ये नेलं, त्यांचे 2 हात असे बांधले आणि त्यांना मान खाली घालायला लावली अशी। आणि एक माणूस जो त्याला जल्लाद, त्याच्या हातात एवढा मोठा तलवार होती, त्याच्या 7 जणांचे इथून माझ्यापासून धड वेगळे गेले। असा कायदा या हिंदुस्थानात यायला पाहिजे, परंतु हे केंद्र सरकार किंवा महाराष्ट्र राज्य सरकार हे असं कधी होणार नाही। आपण अन्याय झाला तरी आपण निषेध करायचं नाही। कालच मगाशी मला अविनाश भाटे यांचं मगाशी भाषण ऐकलं मी की ज्यांनी कोणी याचिका दाखल केली होती तो त्यांनी तो चक्रम माणूस त्यांनी जर याचिका दाखल केली तात्काळ त्याच्यावर निर्णय देता तुम्ही। आणि ज्या ज्या गोष्टी महाराष्ट्र राज्याच्या पेंडिंग आहेत त्याच्यावर तुम्ही बोलायला चकार शब्द करायला तयार नाही। 6 महिने कोल्हापूरला झाली, मणिपूरला झाली, आमच्या रायगड जिल्ह्यामध्ये उरणला झाली, दादरला झाली
आणि पेनमध्ये पण झाली होती, पण तिचा दडपण्याचा प्रयत्न झाला आहे. त्याच्यामुळं या सरकारला मी विनंती करतो, तर उद्या जर तुमच्यावर वेळ आली तर तुम्ही काय कराल? तुम्ही पण असं निषेध पण करणार नाही. त्याच्यामुळं या सरकारला मी सांगतो, येणाऱ्या विधानसभेमध्ये तुम्हाला या राज्यावर पाय उत्तर व्हावंच लागेल. तेव्हा सर्व नागरिकांना विनंती करीन, हे जर असलं सरकार असेल तर आज त्यांच्यावर वेळ आली, उद्या तुमच्यावर वेळ येईल. तेव्हा वेळीच जागे व्हा आणि या सरकारचा जाहीर निषेध करा. मी सर्व महाविकास आघाडीच्या माध्यमातून पुन्हा एकदा जाहीर निषेध करतो.